बोल की ग. काय ग, काय करालीस आणि तुझा आवाज का असा यायला लागला? काय नाही ग, कामावर आहे जरा टेन्शनच लय आलंय ग. कशाचं टेन्शन घेतलंस एवढं? अगं पोरगीच एक लगीन ठरलंय, पैसा अडका नाही हातात, काय करायचं? एक 30-40 हजारची मदत करशील का ग? नाही ग, माझ्याकडून नाही होणार. ठेवते फोन मी. बरोबर, ठीक आहे. होय ग गंगू, एवढे पैसे कशाला पाहिजे तुला? काय गरज पडली एवढ्या पैशाची तुला? काय सांगू मालकीनबाई, पोरगीचं लगीन एक ठरलंय या, हातात 1 रुपया नाही, नवरा दारुडा, कशानं लगीन करू पोरगीचं सांगा तुम्ही. काय टेन्शन नको घेऊ, होईल सगळं चांगलं. ते नाही गंगू, एवढं लवकर पोरगीच लगीन का करायल्यास? पोरगी तर तुझ्या शिक्षणात लय हुशार आहे. काय सांगू मालकीनबाई, मी अशी रोज एकाच धुणं भांडी करणार, तरीसाठी पोरगी कुठं संघ घेऊन हिंडो. बाप दारुडा हाय, मला लय टेन्शन येते. एक वेळेला लग्नाचा खर्च परवडला, पण शिक्षणाचा खर्च मला नाही झेपायचा, म्हणून तिचं लगीन करून द्यायला लागल्या. हो गंगू, तू म्हणतेस ते सगळं मला पटतंय, तुझं बरोबर आहे. पण उद्या पोरगीचं लगीन करून दिलंस, तुझा नवरा दारुडा आहे, तिचा नवरा दारुड निघाला, त्यावेळेला तू काय करणार आहेस? तिला शिक्षण करून दिलीस, लग्न करून, तर तिच्या पायावरती उभं राहील ना. तुला काय टेन्शन राहणार नाही परत. तुलाच ती मदत कर उलट. आणि तू कशाला काळजी करतेस? तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलते इथनं पुढं. तिला काय पण लागू दे, सगळा खर्च मी उचलते. तू काय टेन्शन घेऊ नकोस, पोरगी शिकू दे. एक गोष्ट लक्षात ठेव गंगे, शिक्षण माणसाचा तिसरा डोळा आहे. आई, मालकीनबाई म्हणतात ते बरोबर आहे बघ एकदम. तू अजिबात कशाची काळजी करू नकोस आणि कशाचं टेन्शन बी घेऊ नकोस. मालकीनबाई मदत करतो म्हणाल्यात की नाही, मी लई चांगलं शिकतो आणि मोठी ऑफिसर बी होतो. तू अजिबात काळजी करू नकोस.